नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्यासोबत कियाची ऑल न्यू सिरॉस EV एक्स लाईन व्हेरियंट. तर या व्हिडिओमध्ये जे आपण याचे संपूर्ण जे डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहे की किती रेंज आहे, किती प्राइस आहे, काय काय चेंजेस आहेत, काय काय फीचर्स आहेत, किती किलोवॅट आवरच्या बॅटरी पॅक्स सोबत येते, संपूर्ण माहिती जे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल बिग थँक्स टू कन्से किया सातारा, ज्यांनी जे ही कार आपल्याला शूटसाठी अवेलेबल केलेली आहे. किया सिरॉस जे इथे अवेलेबल झालेली आहे, तुम्ही जे कॉन्टॅक्ट डिटेल्स शोरूमचे इथून घेऊ शकता. तर वळत आपण गाडीकडे. गाडीची जर चावी जर पाहिली ना, तुम्हाला काही या प्रकारची कियाची सिरॉसची चावी पाहायला भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉक अनलॉक होल्ड केल्यावरती बूट अनलॅच जे ते सुद्धा होणार आहे. आणि दोन कीज जे ते तुम्हाला अशा काही प्रकारे मिळणार आहेत. फ्रंट प्रोफाईल जर पाहिलं ना, तर आपल्याला काही या प्रकारचे फ्रंट प्रोफाईल यामध्ये पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये जर मेनली पाहिलं तर तुम्हाला हे मॅट ब्लॅक कलर जो आहे तो यामध्ये मिळतं. आणि हे जे व्हेरियंट आहे ते टॉप व्हेरियंट आहे, जे की 51.4 किलोवॅट आवरच्या बॅटरी पॅक सोबत येतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे 526 किलोमीटरची जे रेंज या ठिकाणी ऑफर केलेली आहे. सोबतच जर पाहिलं तर याच्यामध्ये जे तुम्हाला 100 किलोवॅट आवरचा जो आहे फास्ट चार्जर तुम्हाला जो आहे मिळणार आहे. म्हणजे बाकीच्या जे गाड्यांच्या कंपॅरिझनमध्ये जर पाहिलं तुम्ही जे 70 ते 80 मिनटं म्हणजे 1 तास 10 मिनटं किंवा 20 मिनटामध्ये जे तुम्ही फुल चार्ज जे ही गाडी करू शकता. सोबतच जे जर अजून पाहिजे झालं चार्जिंगच्या बाबतीत, तर रेग्युलर कार्समध्ये तुम्हाला जो चार्जर 3 किलोवॅट आवर 4 किलोवॅट आवरचा जो चार्जर जो आहे तो मिळतो घरी चार्ज करण्यासाठी. यामध्ये जे 7 किलोवॅट आवरचा जो चार्जर दिलेला आहे, जो की 4 ते 5 तासामध्ये जे तुमची घरी गाडी चार्ज होणार आहे. तर बोलूयात गाडीच्या प्रोफाईलकडे. फ्रंटमध्ये प्रोफाईल जर पाहिली काही या प्रकारे तुम्हाला जे हेडलाईटचं डिझाईन पाहायला मिळतं, सेम जे किया जी सिरॉस आयसमध्ये होती सेम प्रोफाईलमध्ये आहे. फ्रंट जर पाहिलं तर बंपरमध्ये चेंजेस आहेत. फ्रंटमध्ये तुम्हाला 6 पार्किंग सेन्सर जे ते या ठिकाणी ऑफर केले आहेत. खाली पाहिलं तर फोग लॅम्प आहे. कियाची बॅजिंग तुम्हाला जी ब्लॅकमध्ये इथे पाहायला भेटते. ग्लॉसी फिनिश जो यामध्ये फ्रंटमध्ये देण्यात आलेला आहे. साईड प्रोफाईल जर पाहिली तर साईड प्रोफाईलमध्ये जे तुम्हाला काही या प्रकारे जे तुम्हाला गाडीचा प्रोफाईल मिळणार आहे. इकडून जे तुम्ही चार्ज करू शकता. 17 इंचेस जे तुम्हाला अलॉय व्हील्स पाहायला भेटतात. फ्रंट आणि रिअरमध्ये दोन्हीमध्ये डिस्क ब्रेक्स आहेत. 190 mm जो ग्राउंड क्लिअरन्स यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे जे कोणताही रोड्स असतील कसे असतील तुम्ही जे एव्हरी टेरनवरती जे तुम्ही रन करू शकता. सोबतच साईडला पाहिलं तर इकडे 360 डिग्री पार्किंग कॅमेरा जो आहे तुम्हाला इकडे पाहायला भेटतं, जो साईड मिररवरती आहे. याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेराचं फीचर्स आहे ते नक्कीच ॲड झालेलं आहे. रिअरमध्ये जर पाहिलं काही या प्रकारचे रिअरमध्ये प्रोफाईल आहे. लो माउंटेड जे टेल लॅम्प आहेत, सोबतच जे वरती सुद्धा तुम्हाला टेल लाईट पाहायला भेटते. सिरॉस EVची बॅजिंग आहे, कियाची सेंटरला बॅजिंग आहे. रिअरमध्ये जर पाहिलं ना, तुम्हाला जर बूट स्पेस बघायचं झालं तर यामध्ये तुम्हाला जे सीट पूर्णपणे ज्यावेळेला तुम्ही पाठीमागे घेता त्यावेळेला तुम्हाला 390 लिटरचा बूट स्पेस पाहायला भेटतो. आणि ज्यावेळेला सीट तुम्ही पुढे घेणार आहात त्यावेळेला तुम्हाला 465 लिटरचा बूट स्पेस पाहायला भेटणार. आणि हे जे गाडीचं फीचर आहे ना, ते खूप युजफुल आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही मागच्या साईडला जे लहान मुलं वगैरे असतील त्यावेळेला तुम्ही सीट पुढे घेऊ शकता. आणि जे रिअरमध्ये तुम्हाला बूट स्पेस हा भरपूर या ठिकाणी युजफुल राहणार आहे. सो हे फीचर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण या सेगमेंटच्या गाड्यांमध्ये ना भरपूर गाड्यांमध्ये जे बूट स्पेस आपल्याला कमी पाहायला भेटतं. सोबतच याच्यामध्ये स्पेअर व्हीलसुद्धा यामध्ये दिलेला आहे, जे की एक साईज कमी असणार आहे. हा जो चार्जर आहे हा तुम्हाला चार्जर पाहायला भेटतो. आणि ह्याच चार्जरचं मी तुम्हाला सांगत होतो की हा 7 किलोवॅटचा तुम्हाला चार्जर पाहायला भेटणार, जो की घरीसुद्धा तुमचं फास्ट चार्जिंग या ठिकाणी होणार आहे. सो काही या प्रकारे बूट स्पेस होता. रिअरमध्ये जर पाहिलं ना तर मेन जे याच्यामध्ये कम्फर्ट आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला रिअरमध्ये पाहायला भेटतात. तर तुम्ही इथे पाहू शकता की ही जी सीट आहे या साईडची जे पुढे आहे आणि तिकडची मागे, म्हणजे तुम्ही जे सीट ॲडजस्ट जे रिक्लाईन सुद्धा करू शकता, पुढे मागे सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. स्पेसचं फुल युटिलायझेशन जे ते तुमचं या ठिकाणी होणार आहे. जसं की आता मी दोन्ही सीट इक्वली मागे घेतल्यात आणि आता मी आतमध्ये सरळ बसणार आहे. माझी पुढची सीट आहे जे फुल बॅक साईडला केलेली आहे आणि मी बसतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर स्पेस पाहायचं झालं तर काही या प्रकारे स्पेस मिळणार आहे. माझी हाईट आहे 6 फूट 2 इंच. पूर्ण कम्फर्टेबली मी बसलेलो. इथे जर पाहिलं तर जो पुढच्या सीटमध्ये जो कर्व या ठिकाणी दिलेला आहे ते पुरेपूर जो या ठिकाणी स्पेस तुम्हाला मिळणार आहे. रिअरमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला AC व्हेंट्स पाहायला भेटतात. Type-C चार्जिंग सॉकेट आहे. इथे स्पेस आहे, स्पेस भरपूर दिलेलं आहे तुम्हाला गाडीमध्ये. इथे जर पाहिलं इथे तुम्हाला सीटवरती सुद्धा पॉकेट पाहायला भेटतं. डोअरवरती बॉटल होल्डर्स आहेत. काही या प्रकारे तुम्हाला डोअर पाहायला भेटतात. बाय द वे थोडंसं ग्रीन फिनिशमध्ये तुम्हाला इकडे लेदर फिनिशमध्ये फिनिशिंग पाहायला भेटणार आहे. विंडो अप अँड डाऊन.
सोबतच याच्यामध्ये जे तुम्हाला रिअरच्या जे सीट्स आहेत त्या तुम्हाला व्हेंटिलेटर सुद्धा पाहायला भेटतात. जो खालचा पोर्शन आहे हा तुम्हाला व्हेंटिलेटर पाहायला भेटतोय, वरचा नसणार आहे. फ्रंटमध्ये तुम्हाला दोन्ही पोर्शन आहेत व्हेंटिलेटर पाहायला भेटणार आहेत. मेन गोष्ट ही गाडी मला संपूर्ण जे EV सेगमेंट आहे त्याच्यामध्ये का आवडतीये, याच्यामधला पहिली गोष्ट स्पेस जो तुम्हाला भरपूर आणि खूप ठिकाणी स्पेस देण्यात आलेला आहे. सेकंड म्हणजे याच्यामध्ये जे तुम्हाला फीचर्स पाहायला भेटतात ते फीचर्स, जसे की 12.3 इंचेस याच्यामध्ये स्क्रीन दिलेलं आहे. याच्यामध्ये 3 ड्राईव्ह मोड्स दिलेले आहेत. फास्ट चार्जिंगचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. सोबतच जी सर्वांना भुरळ पाडणारी गोष्ट जी आहे ती म्हणजे सनरूफ जर पाहिलं तर काही या प्रकारे तुम्हाला टोटली पूर्णपणे मागेपर्यंत ओपन होणारच आहे. सनरूफ याच्यामध्ये पाहायला भेटतं. सध्याचे पाऊस येतो त्यामुळे मी पूर्ण सनरूफ ओपन नाही केलं, पण हा सनसेट जो हा पूर्णपणे इथे पाठीमागे जातो आणि सनरूफ सुद्धा जे ते या ठिकाणी ओपन होतं. तर पूर्ण बंद केल्यानंतर जे काही या प्रकारचा तुम्हाला व्ह्यू जो आहे पाहायला भेटणार. जर तुम्हाला लॉंग ड्राईव्ह वगैरे करायचं तर तुम्ही मस्त आहे की पाठीमागे बसून जे पूर्ण लॉंग ड्राईव्ह जे याच्यामध्ये करू शकता विथ सनरूफचा आनंद घेऊन. तसंच अजून एक जर पाहिलं तर याच्यामध्ये रिअरमधले जे व्हेंटिलेटेड सीट्स आहेत त्यासुद्धा एक बेस्ट फीचर यामध्ये पाहायला भेटतं. चार्जिंग तुम्हाला याच्यामध्ये रिअरमध्ये पाहायला भेटतं. म्हणजे एक परफेक्ट ते कॉम्बिनेशन जे आहे तो तुम्हाला किया सिरॉस EV मध्ये जे ते नक्कीच पाहायला मिळणार. तर जाऊयात फ्रंटमध्ये आणि फ्रंटचे जे फीचर्स आहेत पाहूयात. तर डोअर पॅनल जर पाहिला तर तुम्हाला जे सगळे विंडोचे कंट्रोल्स या ठिकाणी पाहायला भेटतात. सोबतच व्हेंटिलेटर सीट्सचे कंट्रोल्स आहेत आणि इथे बॉटल होल्डर आणि थोडीशी स्पेस सुद्धा देण्यात आलेली आहे. मेन गोष्ट याच्यामध्ये जे बाकी सर्व गाडींमध्ये तुम्हाला बोसचे स्पीकर कियाच्या पाहायला भेटतात. याच्यामध्ये हर्मन कार्डनचे जे 8 स्पीकर्स तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे म्युझिक सिस्टीम सुद्धा जबरदस्त यामध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे. फ्रंटच्या दोन्ही सीट जे तुम्हाला इलेक्ट्रिकली ॲडजस्टमेंट पाहायला भेटतंय. फक्त जे तुम्हाला हाईट ॲडजस्टमेंट जे ती मॅन्युअली या ठिकाणी करावी लागणार आहे. तो जाऊयात आपण गाडीच्या आतमध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल फ्रंटमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला काही या प्रकारे 3 स्पोक स्टिअरिंग व्हील यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जे लोअर व्हेरियंट असणार आहे त्याच्यामध्ये 2 स्पोक स्टिअरिंग व्हील जे ते यामध्ये असणार आहे. स्टिअरिंग व्हीलमध्ये पण तुम्हाला लेदरेट स्टिअरिंग व्हील पाहायला भेटते. इथे सगळे जे तुम्हाला कंट्रोल्स आहेत ते ADAS लेवल 2चे जे आहेत ते यामध्ये पाहायला भेटतात. राईट साईडला जे तुम्ही याच्यावरून जे डिस्प्ले कंट्रोल करू शकता. व्हॉइस कंट्रोल जे तुम्हाला यामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे. मोड्सचं जे बटन आहे तुम्हाला इथे सेंटरमध्ये देण्यात आलं, जे की थोडंसं स्पोर्टीज आहे ते तुम्हाला यामध्ये फील करतं. जसे की 3 ड्राईव्ह मोड्स आहे, जसे आपण चर्चा आधीच केली, इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स. 12.3 इंचचा डिस्प्ले आहे. पूर्ण चिल AC जे तुम्हाला पाहायला भेटतं. पूर्ण हा सेंटर पॅनल जो आहे तो AC साठी आहे. आणि याची युनिक गोष्ट म्हणजे तुम्हाला इकडे जे कोणतेही ऑन ऑफ करण्यासाठी बटन दिलेलं नाही आहे. सिम्पली जे तुम्हाला या लिव्हरवरती स्टार्ट स्टॉप बटन आहे आणि याच्यावरती तुम्ही पुढे मागे करून जे ड्राईव्ह, न्यूट्रल आणि रिव्हर्स तुम्ही करू शकता. बाकीकडे पाहिलं तर तुम्हाला काही या प्रकारे ग्लब बॉक्स दिलेला आहे. वरती जर पाहिलं इथे तुम्हाला जे सन ब्लाइंडर्स आहेत. कोणताही मिरर या ठिकाणी नाहीये. ड्रायव्हर साईडला पण मिरर नाहीये. इथे लाईट नाहीये, सॉरी. इकडे जे तुम्हाला बाकीचे जे सनरूफचे कंट्रोल्स पाहायला भेटतात आणि म्हणजे तुमचं जे सनग्लास होल्डर जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. इथे गॉगल वगैरे ठेवू शकता. ऑटो डिमिंग रिअर व्ह्यू मिरर आहे. फ्रंटमध्ये जर पाहिलं तुम्हाला जे याच्यामध्ये लेवल 2 ADASचे जे फीचर्स नक्कीच पाहायला भेटतात. सनरूफ जे ते काही या प्रकारे, जे की मागून पाहिलंच मगाशी थोडा पाऊस होता, पूर्ण ओपन केलेलं नव्हतं. आताचे पूर्ण जर पाहिलं तर शेवटपर्यंत तुम्हाला काही या प्रकारचे सनरूफ ओपन पाहायला मिळणार आहे. ज्याचा आनंद तुम्ही जे कुठे फिरायला वगैरे गेल्यावरती घेऊ शकता. चालू गाडीमध्ये कोणीही सनरूफमधून निघून नये, कारण ते सेफ्टी कन्सर्न्स त्याच्यामध्ये खूप असतात. 360 कॅमेरा जर पाहिलं तर काही या प्रकारे तुम्हाला 360 कॅमेराचा व्ह्यू पाहायला भेटतो. वेगवेगळे अँगल्स आहेत, जसं की फ्रंट जर पाहिलं असेल फ्रंट, रिअर, परत साईड प्रोफाईलमधून सुद्धा तुम्हाला व्ह्यू जो आहे तो नक्कीच यामध्ये मिळणार आहे. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले हे जे तुम्हाला याच्यामध्ये सपोर्ट पाहायला भेटणार आहे. ACचे कंट्रोल जे ते तुम्हाला इनबिल्ट सुद्धा याच्यामध्ये टचमध्ये दिलेले आहेत. सोबतच जे तुम्हाला याच्यामध्ये मॅन्युअल बटन सुद्धा ऑफर केलेले आहेत. म्हणजे कोणतंही इथे टच झालं, तिथे टच झालं, ज्यांना मॅन्युअल आवडतं त्यांनी मॅन्युअल, ज्यांना टच बेस आवडतं ते टचवरती करू शकतात. 100 वॉटचं फास्ट चार्जर दिलेलं आहे. म्हणजे तुमचे जो काही मोबाईल सपोर्ट करत असेल तो 10 मिनिटातच चार्ज होणार आहे. सोबतच जर पाहिलं इथे जे तुम्हाला वायरलेस चार्जिंग पॅड जे ते इथे दिलं आहे, त्याचं लोकेशन सुद्धा परफेक्ट आहे. इकडे जर खाली पाहिलं तर खाली जे तुम्हाला इथे स्पेस जो आहे तो नक्की दिलेला आहे. भरपूर असं स्पेस जो या पॅनलच्या खाली सुद्धा आहे. इथे सुद्धा तुम्हाला जे कप होल्डरचं काम सुद्धा हे करतात. जर तुम्हाला कप होल्डर बनवायचं असेल तर सोबत हे आतमध्ये पुश केलं तर तुम्हाला पूर्णपणे स्पेस जो आहे तो राहतो. प्रायव्हसी सुद्धा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळते. सोबतच याच्या खाली जर पाहिलं ग्लब बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला जागा आहे.
आर्मरेस्ट जो आहे तो सुद्धा यामध्ये दिलेला आहे. ओव्हरऑल जर पाहिलं तर तुम्हाला जे फ्रंटमध्ये काही या प्रकारचे फिनिशिंग डॅशबोर्ड जो आहे तो यामध्ये पाहायला भेटते. प्रीमियम फील जो आहे तुम्हाला नक्कीच सिरॉस EV मध्ये मिळणार आहे. एक छोटी गोष्ट जी तुम्हाला दाखवायची राहिली ती म्हणजे फ्रंट ट्रंक. तर फ्रंट ट्रंक मधला स्पेस सुद्धा जे आपण पाहूयात. गाडी बंद केल्यानंतर काही या प्रकारे कियाचं अॅनिमेशन तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे. चार्जिंग आणि रेंज जी आहे ती नक्की कळणार आहे. सो फ्रंटमध्ये तुम्हाला मी ट्रंक ओपन करून दाखवतो याच्यामधला स्पेस. तर फ्रंट ट्रंकमध्ये जर पाहिलं तर काही या प्रकारे तुम्हाला जे 16 लिटरचा स्पेस पाहायला भेटतं. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचं सामान या ठिकाणी ठेवू शकणार आहे. काही छोट्या गोष्टी असतील, ग्रोसरी वगैरे असेल ती सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. सो स्पेसच्या बाबतीत तर जबरदस्त काम जे या ठिकाणी कियाने केलं आहे. तर सो मी ते क्लोज करतो आणि आपण वळूयात वर्डिककडे. तर ओव्हरऑल जर पाहिजे झालं याच्यामधले स्पेस, फीचर्स, सोबतच याचं बॅटरी चार्जिंग कॅपॅसिटी म्हणजे चार्जिंगचं स्पीड सोबतच रेंज, तर ओव्हरऑल परफेक्ट कॉम्बिनेशन जे तुम्हाला किया सिरॉस EV मध्ये जे पाहायला मिळत आहे. जर पाहिजे झालं प्राईसच्या बाबतीत तर तुम्हाला टॉप वेरियंटचे एक शोरूम प्राईस जे 19,99,900 रुपीज जे ते तुम्हाला जाणार आहे. बाकी जे वेरियंट प्राईस जे तुम्हाला चेंज होत राहतील. बाकी मोर डिटेल्स जे तुम्ही शोरूमला येऊन व्हिजिट करू शकता आणि इथे जे याचं टेस्ट ड्राईव्ह सुद्धा अवेलेबल आहे. सो भेटत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सीट बेल्ट वापरा, ट्रॅफिक नियमांचं पालन करा. धन्यवाद.